श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत महारोगी पंजाबी व वृद्ध वैष्णवाचा पोटशूळ स्वामींनी बरा केला. ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये खूप चांगले लाभ होतात. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे सर्वज्ञ होते. समोरील माणसाचे भूत, वर्तमान, भविष्य एका क्षणात जाणून त्याच्या मनातील विचार त्यांना लगेच ज्ञात व्हायचे. स्वामींची कीर्ती ऐकून निरनिराळ्या प्रांतातून लोक त्यांच्या दर्शनास येत होते. ते आपली व्यथा त्यांना सांगायचे. तेव्हा शरणागतांना स्वामी अभय देऊन त्यांचे दुःख हरण करायचे. टवाळखोरांना मात्र नेहमी स्वामी समर्थ आपला इंगा दाखवायचे. एकदा एक पंजाब प्रांतातील माणूस स्वामींची कीर्ती ऐकून आपल्याला महारोगातून बरे करण्यासाठी अक्कलकोट येथे आला होता. हा पंजाबी माणूस शरीराने उंच धिप्पाड व बोलण्यात मोठा धीट होता. समर्थांची स्वारी त्यावेळी अक्कलकोटास साखर विहिरीजवळ बसली होती. त्यांच्याबरोबर नेहमीप्रमाणे सेवेकरी लोकही होते. एक वृद्ध वैष्णव ब्राह्मण जो पोटशूळाने आजारी होता, तो महाराजांच्या जवळ निंबाच्या झाडाखाली बसला होता. मात्र पंजाबी माणूस आपली व्याधी महाराजांनी दूर करावी म्हणून त्यांच्या समोर येऊन त्यांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी पुढे उभा राहिला व म्हणाला, आप बहुत चमत्कार बताते हो. यह सुनके मैं आपको मिलने को आया हूँ. त्याचे हे बोल ऐकून महाराज रागाने म्हणाले की दिन रात मजा मगर मस्ती करता है. तेरे को अच्छा चमत्कार दिन रात दिखता है और चमत्कार चाहिए. असे म्हणून महाराजांनी आपले वस्त्र फाडून त्याला दाखविले. स्वामी समर्थांनी आपले पूर्व आयुष्य ओळखले म्हणून तो घाबरला व त्यांचे हे वाक्य ऐकून तो पंजाबी माणूस मनातल्या मनात ओशाळून तेथे तो तटस्थ उभा राहिला. त्यानंतर महाराजांनी त्याच्याकडे कानाडोळा केला. सर्व जमलेले लोक तेथे शांत चित्ताने हे सर्व ऐकत होते. इतक्यात महाराजांचे लक्ष त्या पोटशूळाने ग्रस्त झालेल्या ब्राह्मणाकडे गेले. त्याला बोलावून समर्थ म्हणाले, काय रे, आम्ही तुझे बापाचे काय लागतो? तू उगीच आम्हा संन्यासांजवळ येऊन का मरतोस? जा, हत्तीच्या लेंड्या आणि तुझ्या डोक्यावर असलेल्या त्या निंबाच्या झाडाचा पाला एकत्र करून खा, म्हणजे तुझा पोटशूळ जाईल. हे समर्थांचे बोल त्या ब्राह्मणाने शिर सावंद्य मानून त्याप्रमाणे ते औषध तयार करून त्याने घेतले व त्याचा पोटशूळ बरा झाला. आपला फार जुनाट रोग स्वामी कृपेने बरा झाला म्हणून तो ब्राह्मण
महाराजांच्या चरणी लीन झाला व महाराजांनी आपल्याला अनुग्रह द्यावा म्हणून विनंती करू लागला. तेव्हा महाराज हास्यवदन करून त्याला म्हणाले, जा कांद्याची बोंडे खा. हे श्रीमुखातील प्रेमयुक्त भाषण ऐकून वैष्णव ब्राह्मण कांद्याला शिवत नव्हता. महाराज मला कांदे खा म्हणाले. याबद्दल त्याला मोठे कौतुक वाटले. हे कृपावंताचे मुखातील अनुग्रहाचे वचन श्रवण करून त्या वृद्ध वैष्णवास आनंदच झाला. श्री स्वामी कृपेने आपला उद्धारच झाला असे म्हणून स्वामी स्तुती करीत त्यांच्या सेवेचे व्रत त्याने अनुसरले. पुढे तो महाराजांचा भक्त झाला व त्यांच्या कीर्तीचा सर्वत्र जाऊन त्याने प्रसार केला. हा तत्कालीन घडलेला चमत्कार तो पंजाबी माणसाने पाहून आपली अंतस्थ दुष्कृती महाराजांनी जाणली. हे सर्व मनात आणून तो शर्मिंदा झाला व लीन होऊन पश्चातापाने दग्ध झाला. पुढे 2 महिने तेथे राहून महाराजांची नियमित सेवा लीन होऊन त्याने केली. शेवटी महाराजांना त्याची दया येऊन त्याला त्या महारोगापासून त्यांनी मुक्त केले. महाराजांचे अंतर्ज्ञान पाहून सर्वजण नेहमीच आश्चर्यचकित होत होते. कुठली खाजगी गोष्ट असली तरी महाराज सर्वांच्या देखत त्याचा उल्लेख करीत व रागाने त्या माणसाचा उद्धार करीत असत. जेव्हा समोरील माणसाला आपला दांभिकपणा महाराजांच्या नजरेस येतो तेव्हा तो ओशाळतो, परंतु तोच लीन होऊन महाराजांकडे दीनवाणी भीक मागतो तेव्हा महाराज दयाळूपणाने त्याच्यावर कृपाहस्त ठेवून त्याची संकटातून सुटका करीत असत. नको परीक्षा संत अंतरज्ञान, भक्ता राही तू त्या पदी लीन. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.